15 मिनिटांमध्ये आपला सामना संपवावा लागेल. तुम्हाला 16 मिनिटावर तुम्हाला तिसऱ्या षटकाची पहिला बॉल पडला पाहिजे, याची आपल्या कर्णधारांनी दक्षता घ्यावी. टीम मीटिंग प्लीज, टीम मीटिंग घेऊ नका. नियान फायटर्स प्लीज आपले क्षेत्ररक्षण लावा, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा आपले. निलेश काविंकर यांना विनंती करते का कॅप्टन आपण फटाफट क्षेत्ररक्षण सजवा. मोरे दोस्ती 11 आणि आपले बॅट्समॅन आलेले आहेत. आपले दोस्ती 11चे ओपनर एवन जोडी करण नायनेकर तसेच जिग्नेश शेडगे. नाही नाही पॉवर नाही नाही काय काय फ्रेड हा हा नोला फ्रीड आहे. तसेच पंचाच्या भूमिकेमध्ये राजेश चव्हाण आणि उपपंचाच्या भूमिकेमध्ये विशाल चव्हाण यांना आपण देखील बघणार आहोत. तसेच पहिले रायटम ओव्हर द विकेट मारा करतील आपल्या संघासाठी नियान फायटर्स कडून. चला जास्त उशीर लावू नका. पूर्वेश काविनकर प्लीज तुम्ही सध्या फटाफट क्षेत्ररक्षण करवा, सजवा. चला सामन्या पंच सामन्याला सुरुवात करा. जास्त टीम मीटिंग घेऊ नका, आपल्याला वेळ कमी आहे, खूप वेळ कमी आहे आपल्याकडे. पंच सामना सुरू करा. रायटअप ओव्हर द विकेट पहिले माला अन्वेष आपला पूर्वेश काविनकर. लाईनमॅन आपापले लाईन पाठवा. जे आपली फ्री मुलं बसायची सर्वांनी विनंती करतो, सर्वांना लाईनमॅन पाठवा. लाईनमॅन प्लीज. अरे तिकडे दाखवा ना, पोरं लाईनमॅनला दाखवा ना तिकडे. राईट ओव्हर द विकेट मागे पूर्वेश एक जिंकण्यासाठी. अरे ओ चांगला असा शॉट फील्ड गेलेला आहे, पण हो चांगलं क्षेत्ररक्षण केलं आहे. पहिल्याच राऊंड मध्ये 2 रन काढलेले आहेत. चांगला असा शॉट केलेला आणि तेवढीच तिथे चांगली क्षेत्ररक्षण देखील अंकित चांदलेकर यांनी केलेले आहे. पहिल्याच बॉलला 2 रनाची चांगल्या प्रकारे असे नियान फायटर दोस्ती 11नी चांगली अशी सुरुवात आपल्या संघासाठी करून दिलेली आहे. आणि सर्व मुलांना विनंती करतो की लाईनमध्ये ताबा घ्यावा प्लीज. जरा सर्व मुलांना विनंती करतो. तसेच राईट ओव्हर द विकेट पूर्वेश आपल्या संघासाठी बघूया. 1 चेंडू आणि 2 धावा. दुसरा चेंडू प्रगती पत्कर आणि तिथे असा सुंदर असा षटकार सजवलेला आहे त्यांच्या बॅट मधून आणि एक खणखणी षटकार. चांगला असा षटकार इथे अन्वेषच्या आपल्या जिगूच्या बॅट मध्ये आपण पाहायला मिळत आहे. तसेच धावसंख्या 2 चेंडू 8 धावा. चांगला असा शॉट या आपण जिग्नेशच्या बॅट मधून पाहायला मिळत आहे. दुसरा पुन्हा एकदा तोच बॉल तोच शॉट. चांगल्या प्रकारे 4 रन चांगल्या अशा प्रकारे जिंकण्याच्या बॅट मधून आपण चांगला असा पूर्वेश काविनकर एकदा आपला एक नियान फायटरसाठी एक थोडासा महाग मध्ये पडले आहेत. त्यांच्या 3 चेंडू मध्ये त्यांनी 12 धावा दिलेल्या आहेत. एक चांगला असा स्कोर असा त्यांच्यामध्ये दोस्ती 11 पार पाडू शकतो. आणखीन एक तो षटकार लांब आणि लांब षटकार शॉट है.
चांगला झटका आपण जिंकण्याच्या बॅट मधून आपण चांगला बघत आहोत. चौथ्या बॉलमध्ये धावती वाढती धावसंख्या किती किती 18. 4 चेंडूमध्ये 18. जिग्नेश पूर्वेश एक खूप महागडा षटक असा त्यांनी हाताळत आले. अजून 2 बॉल बाकी आहेत. बघूया आपल्या टीमसाठी दोस्ती 11चे हा डिटेल बल्लेबाज जिग्नेश शेडगे. हो आणखी नाही झटका पण शॉट हा फसलेला आहे. शॉट फसला. क्षेत्ररक्षण त्यांच्या पण त्याला काही समजलं नाही. अरे अरे हो इथं आता सर्व खेळाडूंची बंबल होताना दिसत आहेत. खराब असा क्षेत्ररक्षण इथे नियन फायटर्स कडून आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकदम पंच टोटल रन किती आहेत सांगा कळवा इकडे. टोटल रन किती आहेत आताचे रन 3 रन 3 5 चेंडू झालेत. 1 to go झालेला आहे. शेवटचा बॉल शेवटचा चेंडू आणि 21 पूर्वेश काविंकर असा हा एक महागडा असा आपल्याला नियन फायटरसाठी गोलंदाज ठरलेला आहे. बघूया आता नॉन स्ट्राईकवर आपला करण नाणेकर हे देखील आपल्या संघासाठी देखील काय बघतील. आणि अहो हा एक चांगला असा इथे कॅच होऊ शकतो आणि इथे हो कॅच इथे ड्रॉप झालेले आहे. अंकेश सांडलेकर कडून चांगला असा महागडा मला वाटतं यांनी कॅच सोडली का मॅच सोडली ते आपल्याला नंतर येणाऱ्या कालावधीत समजेल. 2 धावा संघाची धावती वाढ संख्या 23. पूर्वेश काविंकर असा हा एक महागडा गोलंदाज आपल्या टीमसाठी 6 चेंडूमध्ये 23 धावा त्याच्या याने कुठले आहेत. तसेच दुसरा आपल्या संघासाठी दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत अंकेश तांदलेकर. हाच खेळाडू आपण एसपीएल पर्व पहिल्याचा बेस्ट गोलंदाजचा मानकरी ठरला होता. अंकेश तांदलेकर उर्फ शामी चांगल्याशी गोलंदाजी पार पडतो. बघूया आता आपल्या संघासाठी किती धावा वाचवू शकतात ते. तसे त्यांचा सामना करतील आपले जिग्नेश शेडगे. बघूया आपल्या संघासाठी ते किती धावांचा रन अप करतील. चला पंच जास्त उशीर लावू नका फटाफट लावा. पंच तुम्हाला विनंती करतो की जास्त टीम मिटिंग करून घेऊन देऊ नका. सामना चालू करा. चला राईट मोठं विकेट 4-5 रनाचा रनअप घेऊन अंकेश तांदलेकर जिग्नेश शेडगेसाठी जिग्नेश शेडगे आणि पुन्हा एकदा उत्तम असा चांगला शॉट सजवून केलेला आहे. त्याच्यामध्ये लाईम आहेत आपले. थांबा 2 धावा इथे किरणने इथे थोडीशी गचाल असे क्षेत्ररक्षण केलेलं आहे. बघूया राईट ओव्हर द विकेट मला करतील अंकेश जिग्नेशसाठी. हो चांगला असा मारा केलेला आहे जिग्नेशनी आणि चांगला अशी क्षेत्ररक्षण ते केलेलं आहे. दर्शन तसेच धावती वाढती धावसंख्या. हो चांगला विभेदक मी म्हटलं होतो की हाच तो गोलंदाज होता की एसपीएल परत पहिल्याचा संघाचा बेस्ट गोलंदाज. त्यांनी चांगल्याची आपली गोलंदाज केली होती. धावती वाढ संख्या 26. चांगली मोठी बॉलिंग केलेली आहे अंकेशनी. चांगल्याशा क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला दिलीप भाऊ नाना यांच्याकडनं पाहायला मिळत आहे. तसेच अंपेचा पंचांचा इशारा वाईट आहे. वाईट प्लस 1. बघूया आपला दुसरी 11 आपल्या संघासाठी टाइम लागेल ऐकतच नाही चांगली अशी
चांगलासा षटकार, चांगलासा शॉर्ट सिलेक्शन आपल्याकडे याच्याकडे आणि हो चांगले असा हो तिथं गच्छा असा क्षेत्ररक्षण आपल्या आपल्या माध्यमातून सतीश साळुंके यांच्या हातून आपल्याला दिसलेला आहे. पण आणि हा चांगलासा नो पंचांचा इशारा नो बॉल आणि बाउंड्री अशी स्कोर नो बॉल नो बॉल आहे नो बॉल आहे. तसेच संघाची धावती वाढ संख्या नो बॉल फीड असेल पुढचा बॉल हा फीड असेल. राईट विकेट मारा करतील आपल्या अंकेश जिंकण्यासाठी जिंकण्यासाठी एक चांगलासा उत्कृष्ट फलंदाज आणि चांगलासा षटका शॉट केलेला आहे. पण त्यांना एकी रनसाठी थांबावं लागेल त्यांना. बघूया आता पुढची रायटम विकेट मारा करतील अंकेश. रंगाची धावती वाढ संख्या 24. ओ चांगला शॉट उत्तुंग षटकार लांब लांब आणि लांब करंजच्या बॅटमधून आपल्याला पाहत मिळत आहेत. नाही स्कोर 36 सॉरी 40 40 40. चांगलासा षटकार आपला किरणने आपल्या बॅटमधून करणनी चांगलासा शॉट सिलेक्शन केला होता आणि टीमची तसेच धावती वाढ संख्या झाली 40. बघूया आता अंकेश आपल्या टीमसाठी काय करत आहे. राईट विकेट मला करते अंकेश करणसाठी. करण एक उत्कृष्ट षटकार आणि अतिशय तोच षटकार तोच बॉल आणि पुन्हा एकदा तोच निर्णय षटकार षटकार षटकार. चांगलासा समाचार आणि या दोन गोलंदाजाचा दोस्त 11 ने घेतलेला आहे. तसेच टीमची धावती वाढ संख्या 46. एक ओव्हर शेवटची एक ओव्हर संघाची शेवटची एक ओव्हर बाकी आहे आणि 46 ची अशी चांगली अशी संख्या वाढवून ठेवली आहे. दोन्ही खेळाडूंनी एकही विकेट न देता. तसेच तिसरा नियम फायटरचा तिसरा गोलंदाज दिलीप भाऊ. बघा नियम फायटरचे दोन्ही गोलंदाजांनी 23 रन दिले आपापल्या ओव्हरमध्ये. 6 बॉलमध्ये 23 रन पूर्वेश काविणकर आणि तसेच तसेच बॉलर संघासाठी आपल्याकडे दिलीप भाऊ. बघू आपल्या टीमसाठी चांगलासा बॉल त्यांनी टाकलाय. पण तिथं काय नियन फायटर्स आपले स्वतः संघमालक निलेश काविणकर यांना काही बॉल समजला नाही तो आणि ते थोडीशी त्यांची क्षेत्ररक्षण करताना बंबल झालेली दिसत आहे. आता बघूया इथे दुसरा आणि चांगलासा गोलंदाज आपल्याला दिलीप भाऊ यांच्या माध्यमातून आपण पाहायला मिळत आहे. रायटम विकेट मला करतील दिलीप भाऊ करणसाठी. करण एक उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज. हो षटकार आणि करण आणि षटकार लांब लांब आणि लांब षटकार ठोकला आहे. षटकार तसेच पुढील सामना होणारा शिवशंभू शिवशंभूचे सर्व प्लेयर्सना विनंती आहे की कॅमेऱ्याच्या खाली यावे. सर्वांनी स्टेज समोर यावे. शिवशंभूचे प्लेयर्स. पंच आपला निर्णय समजा. पंच निर्णय कळवा आपला. नो बॉल. पंचाचा निर्णय नो बॉल. प्लीज पंचाचा निर्णय हा शेवटचा निर्णय असेल. कोणी कुठल्याही संघावर आपण अन्याय केला जाणार नाही. हे सर्व संघमालक आणि पंचाने निर्णय घ्यावा आपला. लक्षात घ्यावे. हा थांब पहिला. पंचांचा हा अंतिम निर्णय राहील. संघमालक आणि आपल्या कॅप्टन लक्ष ठेवा. कोणत्याही टीमवर अन्याय केला जाणार नाही. पंच तुम्ही तुमचा निर्णय कळवा. पंच निर्णय कळवा.
पंचाशी वादविवाद करू नका. किरण सावंत आपण इकडे लाईव्ह सामने आहेत, आपण चेक करतोय. आपण थर्ड अंपायर दिलेला आहे, चेक करतो आपण. कोणी पंचांशी कोणी वादविवाद करू नका. थोड्याच वेळात आपला निर्णय आपल्याला कळेल. नो बॉल आहे, थर्ड अंपायरचा इशारा नो बॉल आला आहे. तसेच धावती संघाची वाढती धावसंख्या किती 54. दिलीप भाऊ आता एक चांगलासा दोन बॉलांनी चांगला टाकले होते. आता बघूया तिसरा राटप ओव्हर द विकेट. दिलीप भाऊ मला करतील आपल्या करणसाठी. आणि करण बघूया, करण आणि उत्कृष्ट असा फलंदाज गोलंदाज ऑलराऊंडरच्या भूमिकेत करण नायनेकर पुन्हा एकदा आपल्या टीमसाठी. हो, काही त्यांना बॉल समजला नाही आणि 15चा निर्णय वाईट असं दिलेला आहे. निया फायटर्सचे मला वाटते अजून थोडीशी बंबल होताना पाहत आहेत. पहिलाच चेंडू टाकला होता, पहिलाच चेंडू. हो, आणि उत्कृष्ट षटकार असा लांब लांब आणि लांब शॉट आहे. चांगला षटकार करणच्या बॅट मधून. करण निवडलेला शॉट आहे. तसेच संघाची वाढती धावसंख्या 61 झालेली आहे. 2 बॉल, अजून 4 चेंडू बाकी आहेत. बघूया 4 चेंडू मध्ये किती मदत मारतात आपले दुसरी 11. बघूया 11 फायटरचं मला वाटतं थोडासा कुठेतरी जास्त स्कोरचा पलीकडे गेलेले आहेत. मला वाटतं थोडीशी त्यांची बंबल होताना आपण बघत आहोत. स्वतः संघ मालक थोडेसे नाराज आपल्या गोलंदाजावर. बघूया आपण आता आपल्या दिलीप भाऊ संघ मालक थोडेसे आपले नाराज आपल्या फलंदाजावर. तसेच राईट ओव्हर द विकेट मला करतील दिलीप भाऊ आपल्या करणसाठी. करण एक उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज. तसे आपण त्याच्या बॅट मधून चांगले असे धावसंख्या येत आहेत. बघू, चांगला असा षटकार मस्त आणि चांगला असा शॉट खेळून घेतलेला आहे. बघूया एकच रन तिथे भेटतील. 3 बॉल, अजून 3 बॉल बाकी आहेत. बघा पुढील सामना शिवशंभू वर्सेस डी ब्रदर्स. आणि या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस उडवला जाईल. आणि दोन्ही संघ मालकांनी लक्ष ठेवा. 3 बॉल बाकी आहेत. मला सांगतो बघ नाही तू सोड ना, त्याला सांग मला सांग. अरे वाईट बिल मला सांगतो मी. पहिला दिलीप भाऊ पंचाशी कोणी वादविवाद करू का आम्हाला विचार काय इकडे आहे ते लाईव्ह आहेत. इकडे तुम्ही सांगा मला, आम्हाला विचारा तुम्ही. ते पंचाशी वादविवाद करू नका, आम्हाला विचार काय तुमच्या मनामध्ये शंका असेल आम्हाला विचारा तुम्ही. 3 बॉल झाले, 3 बॉल बाकी आहेत. राईट टाइम होतं विकेट मला करतील दिलीप जिंकण्यासाठी. बघूया आपल्या चांगले असा चांगला शॉट सजवला आहे. आणि त्यांच्या खेळाडूच्या ब्रोकरच्या वरून असा आपण त्याला काही समजला नाही. आणि चौकार जिग्नेशच्या बॅटमधून चौकार आलेला आहे. तसेच टीमची धावती वाढ संख्या 66. अजून 2 चेंडू बाकी आहेत. आता बघूया दिलीप भाऊ आपल्या टीमसाठी काय करतील. या विकेटमध्ये विकेट घ्यायचा प्रयत्न करतील की नाही. तो राऊंड बघून जागेवर शॉट केलेला आहे. षटकार शॉट है, चांगला असा षटकार आणि आपण जागेवरून बघून केलेला आहे. दिलीप भाऊ आणि लाईन लेंथ मध्ये बॉल त्यांना अजून बॉल जमला नाही टाकताना. चांगला बॉल शेवटचा बार विकेट दिलीप मारा करते. आणि अहो पुन्हा एकदा तोच मारा तोच शॉट. आणि संघासाठी त्यांनी आणखीन एक तसेच आपल्या तिथे उत्कृष्ट अशी झेल घेतलेला आहे आपल्या वैभव राणे. आणि तसेच मैत्रीच्या दुसरी 11ची धावती वाढ संख्या 79 ला नियन फायटरला विन असेल. नो लॉस, ते पण नो लॉस दोस्ती. तसेच पुढील सामना
डी ब्रदर्स आणि आणि शिवशंभू यांनी दोन्ही कॅप्टनला विनंती करतो की यांनी टॉस घ्यावा. करण करण नाणेकर यांनी 4 षटकार मारल्याबद्दल अविनाश दादा नाणेकर यांच्याकडून त्यांना 100 पारितोषिक आलेले आहे. त्यांनी घेऊन जावे येऊन. तसेच आपले माझ्या तसे मुंबई कमिटीचे माझ्या अध्यक्ष हरिचंद्र चव्हाण साहेब यांना विनंती करतो की तुम्ही पुढील सामनाचा टॉस उडून घ्यावा. तसेच मुंबई कमिटीचे माझ्या अध्यक्ष हरिचंद्र चव्हाण साहेब यांना विनंती करतो की पुढील सामनाचा टॉस उडून घ्यावा तुम्ही. तुमच्या हस्ते टॉसचा पुढील सामनाचा टॉस आपला टॉस होत आहे आपला डी ब्रदर्स विरुद्ध शिवशंभो. शिवशंभो टॉस विन झालेला आहे. त्यांचा निर्णय काय असेल फिल्डिंग. आम्ही सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करू. तर नाही थांबा. तर आता बघा तुम्ही आता प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे तर तुमची पुढील रणनीती डी ब्रदर्स बरोबर काय असणार आहे. समोरची टीम तशी पण थोडी हार्डच आहे, तर आम्ही त्यांना कमीत कमी 25 ते 30च्या रनापर्यंत आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद बाबू. तसेच डी ब्रदर्सचे कर्णधार शुभम शेडगे. बघा तुमच्यासमोर एक असा बलाढ्य संघ आपला उभा. त्यांच्याकडे बॅटिंग लाईनिंग बॉलिंग आणि बॅटिंग लाईन चांगल्या प्रकारे आहे. तर तसेच तरी तुमची काय रण त्यांना कितीपर्यंत रन करायचे अडवाल तुम्ही. सर्वप्रथम समोरची टीमसुद्धा हार्डच आहे, तर आम्ही त्यांनी जर आमच्यासमोर बॉलिंग चांगली करणार तर आम्ही आमचासुद्धा जास्त रन मारायचा प्रयत्न करू. आम्ही कमीत कमी 40 ते 50पर्यंत मारायचा प्रयत्न करू. दोस्ती पंच फटाफट फिल्डिंग लावा. दोन्ही पंच फटाफट फिल्डिंग. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. दोस्ती 11 फटाफट आपल्या क्षेत्ररक्षणाचा दोस्ती 11. बघा तुम्हाला हॅलो हॅलो
66%. हॅलो 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 चार्जिंग हॅलो 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 येते ना हो कोण बॉलर हॅलो 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 चल तसेच पहिल्या इनिंगमध्ये हॅलो 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 अरे बंद चार्ज संपली चार्जिंग संपली हॅलो 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 चेक चेक हॅलो येते आवाज येते येते हॅलो 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 हा? चला आता जाऊया एकदा मैदानाकडे चालू सामना 6 बॉल पहिल्या ओव्हरमध्ये 8 रन आहेत नियान फायटर्स बघूया आपल्या यांच्याकडे रनाचा डोंगर उभा केलेला आहे दुसरी 11 तर दुसरी ओव्हर घेऊन आहे स्वतः संगमालक करण नाणेकर त्याच्या समोर एक किरण सावंत एक हार्ड बल्लेबाजच्या रूपाने आपण त्याला सातत्याने पाहत असतो बघूया आपल्या संघासाठी काय करत आहेत किरण सावंत राईट मागा करतील करण किरणसाठी पण काही किरणनी आपण बॉल आणि बॅटचा काही संपर्क झालेला नाही आहे तसेच संघाची धावती धावसंख्या 8 राईट ओव्हर द विकेट 10-12 रनाचा रनअप करण आपल्या संघासाठी राईट ओव्हर द विकेट मला करतील किरणसाठी बघूया किरण आपल्या संघासाठी चांगला उत्तुंग षटका शॉट असा केला आहे पण बॉलच्या खाली क्षेत्ररक्षण बघूया आपण बॉल थोडासा क्षेत्ररक्षण ट्राय केली होती पण थोडंसं आतमध्ये जजमेंट थोडासा कमी झाला चांगला असा क्षेत्ररक्षण ते पाहायला मिळाला पण जेल काही घेता आलं नाही 10 रन किती बॉल गेले 2 चेंडू 10 रन बघूया किरण आपल्या संघासाठी 67 अशी रनअप एवढा रनाचा डोंगर घेऊन आपण आपली जबाबदारी संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन बघू आता आपल्या रनासाठी किती योगदान देत आहेत किरणसाठी आयटम ओव्हर द विकेट मला करतील बघूया किरण आपल्या संघासाठी काय करत आहेत चांगलासा षटका शॉट असा केला होता आणि शॉट सेशन चांगला असल्यामुळे तिथे थोडीशी गचाळ असा क्षेत्ररक्षण काही त्यांना बॉल समजला नाही चांगला असा 2 रन काढून त्यांनी आपली संघाची धावती वार संख्या 12 बघूया दुसरी पहिल्या षटकाची दुसरी षटक चालू आहे 4 बॉल स्लोवर होऊन असा बॉल टाकला होता किरणनी काही आपला बॉल आणि बॅटचा काही संपर्क झालेला नाही
अरे बोलायला का जमत नाही, आहे तसं का काय किरणने आता मोठे शॉट खेळायला चालू करायला पाहिजे, कारण आपण आपले संघ चांगला शॉट, पण बघूया त्याच्या क्षेत्ररक्षण त्याच्या बॉल चेंडू खाली, पण काही थोडीशी क्षेत्ररक्षण कशा क्षेत्ररक्षण असेल ते दिसत आहे आपल्याला. इथे बंबर असा होताना दोन्ही क्षेत्ररक्षण. तसेच टीमची वाढती धावसंख्या 14. दोन ओव्हर संपले आणि तिसरी ओव्हर घेऊन आपल्या संघासाठी जिग्नेश शेटगे. बघूया आपण आपल्या संघासाठी काय करत आहोत. किती म्हणजे 6 चेंडू मध्ये नियान फायटरला जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये किती 6 चेंडू मध्ये 64 रनाची गरज असताना पहिलाच बॉल इथे काय सुरद्राने आपण समजला नाही. बॅट आणि बॉलचा काही संपर्क बॅट बॉलचा काढून गेलेला आहे सीधा विकेट किपरच्या हातामध्ये. राईट ओव्हर द विकेट जिग्नेश सामना करतील. बघू आता संघासाठी 68 आणि इथे देखील काही संबंध आपल्याला लागलेला आहे, त्याच्या पॅडमध्ये बॉल लागलेला आहे. बघूया आता तिसऱ्या बॉलमध्ये चांगलासा शॉट खेळला होता. बघू हा एकच धावा वाटलेत. 3 बॉल 15. तसे राईट आर्म ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मला करतील जिग्नेश किरणसाठी. किरण आणि आता यानंतर मोठे बडके खेळावे लागतील. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. हो स्टेपअप करून मारण्याचा प्रयत्न, पण डिक्लेअर झोनमध्ये बॉल डिक्लेअर झोनमध्ये बॉल गेलेला आहे. तसेच एकच धावा मिळतील, सॉरी 2 धावा मिळतील. शेवटचे 2 धावा बाकी आहेत. 2 रन. तसेच पुढचा सामना आणि दोन्ही कर्णधाराला विनंती करतो की आपण सामना सज्ज ठेवा. हो चांगला शॉट केलेला आहे, पण चांगला तसेच उत्कृष्ट असा झेल वाद झालेला आहे किरण. बघू तसेच पुढील त्यांची किरणची जागा सांभाळण्यासाठी आपण दुसरे बॅट्समॅन अंकेश तांदलेकर, एक उत्कृष्ट बॅट्समॅन ऑलराऊंडरच्या भूमिकेत आपण सातत्याने या खेळाला आपण पाहत असतो. बघूया आपल्या संघासाठी काय करत आहेत. बघा मित्रांनो, तुम्हाला कुठल्या क्रमांकावर तुम्ही खेळायला जाता याची गरज नाही, पण तुम्ही त्या किती क्रमांकावर किती बॉल खेळता आणि त्या किती बॉलला किती षटकार मारता याच्यावर अवलंबून आहे. बघूया आता अंकेश तांदलेकर असे बघा तो भूमिकेमध्ये त्याने गोलंदाज करतात, फलंदाज कधी ते करतात. बघूया आपल्या संघासाठी हो काही बॉल आणि बॅटचा संपर्क नाही. आणि इथे दोस्ती विजय संघ झालेला आहे. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच नॅन फायटर्स देखील चांगली त्यांची लढत पाहिजेशी लढत आपण पाहायला मिळाली नाही. बघू आता तसेच दुसरी होणारा सामना दादा